अर्धी वाटी पाणी आणि 1 चमचा पिठी साखर घालून आज आपण अगदी मऊ आणि लुसलुशीत असा पराठा बनवणार आहोत। असा जर पराठा तुम्ही घरी बनवला तर बाहेर तुम्ही जेवायला कधीच जाणार नाही, घरातच अशा प्रकारे पदार्थ बनवून नक्की खाल। तर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखर घातल्यामुळे पटकन ती विरघळते। 2 चमचे यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला मैदा जर वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पीठ आपलं तयार आहे। पिठाला थोडंसं वरून तेल लावून घेणार आहे आणि पीठ 10 मिनिटं व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवायचं आहे। पीठ भिजत आहे तोपर्यंत साठा पीठ तयार करून घेऊया। तर 2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता। आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा सुद्धा वापरला तरी सुद्धा चालतं। तर इथे बघू शकतो आपण साठा पीठ तयार आहे आणि 10 मिनिटानंतर पीठ सुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे। पिठाचे आपण गोळे करून घेऊया। तर एवढ्या पिठामध्ये 4 व्यवस्थित असे सॉफ्ट पराठे आपले तयार होतात। तर पीठ आपण अगोदर सुक्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे, नंतर याची पोळी लाटायची आहे। आपण जशी चपाती लाटतो अगदी सेम त्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण जे साठा पीठ तयार केलेलं ते साठा पीठ यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने साठा पीठ व्यवस्थित लावलं तरच याला छान लेयर्स पडतात। तर साठा पीठ व्यवस्थित लावायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण साठा पीठ व्यवस्थित लावून घेतल्यानंतर सुक्कं पीठ व्यवस्थित वरून भुरभुरून घ्यायचं आहे, जेणेकरून याला छान लेयर्स पडतील। व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते तसं फोल्ड करून घ्यायचं आहे, नंतर पुन्हा साठा पीठ लावायचं आहे, पुन्हा पीठ लावायचं आहे। तर अशी प्रोसेस करून घेतल्यानंतर पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि आता आपला पराठा बनवण्यासाठीच एक पारी आपण बनवून तयार केलेली आहे। उरलेल्या पिठाच्या सुद्धा मी अशाच व्यवस्थित पाऱ्या बनवून घेणार आहे। तर इथे बघू शकतो पारी व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे, झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण याचा पराठा बनवायला घेऊया। तर अशा प्रकारे आपण चौकोनीच पराठा लाटून घेणार आहे, जेणेकरून दिसताना हा पराठा खूप छान दिसतो। तर काहीतरी वेगळं असलं की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि बाहेरसुद्धा अशाच प्रकारे मऊ लुसलुशीत पराठा आपण हॉटेलला गेल्यानंतर मिळतो। आज आपण अगदी त्याच पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवलेला आहे। रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघू शकतो आपण पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण भाजून घ्यायचा आहे। तर टम्म असा आपला पराठा फुगलेला आहे, दिसताना किती सुरेख आणि मस्त दिसत आहे। त्याचप्रमाणे याला छान लेयर्स सुद्धा पडणार आहेत। आपण जे साठा पीठ वापरलेलं त्यामुळे याला छान लेयर्स पडायला मदत होते। तर तुम्ही बघू शकता आतून किती मऊ आणि लुसलुशीत असा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण उरलेले सगळेच पराठे अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर दुसराही पराठा तुम्ही बघू शकता किती टम्म असा फुगलेला आहे। रेसिपी ही तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता, सगळ्याच भाजीबरोबर हा पराठा खायला खूप मस्त असा लागतो। रेसिपी जरा जरी आवडली तरीसुद्धा चॅनेलला एक लाईक आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर तुमचं एक छोटंसं लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर इथे बघू शकतो आपण दोन्ही बाजू याच्या व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। तर अशाच प्रकारे मी उरलेले 4ही पराठे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करून पहा, सगळ्याच मंडळींना खूप आवडेल। तर अशा प्रकारे आता आपण हे काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत असा आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे। तर अगदी मऊ असा पराठा आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण हा तोडून बघूया, तर याला छान लेयर्स सुद्धा पडलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण तोडून पाहिल्यानंतर तुम्ही बघू शकता आतपर्यंत याला छान असे पदर सुटलेले आहेत, खूप छान लेयर्स आलेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करून पहा, त्याचबरोबर ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते। तर तुम्ही बघू शकता याला छान लेयर्स पडलेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही कोणत्याही व्हेज नॉन व्हेज भाजीबरोबर खाऊ शकता। रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।